नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज मी तुम्हाला ताकाची कढी कशी करायची हे दाखवणार आहे। कढी करायच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर आज मी तुम्हाला माझी पद्धत इथे दाखवली आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा कढी नक्की करून बघा, खूप छान होते। तर चला ही कढी कशी करायची ते बघूया। ताकाची कढी करण्यासाठी मी इथं ताक घेतलंय। आता मी घरी दही लावलं होतं, त्या दह्याचंच मी ताक केलंय आणि इथे आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे। आता इथे एक 2 चमचे मी ओलं खोबरं घेतलंय। तुम्ही ओलं खोबरं किसून घेतलात तरी चालेल, मी त्याचे तुकडे करून घेतले। जास्त घेऊ नका, एक 2-3 चमचेच घ्या। लसणाच्या पाकळ्या एक 7-8 घेतल्यात। एक 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। थोडी कोथिंबीर घेतली आहे। अर्धा चमचा जिरं घेतलंय आणि इथे 2 चमचे मी बेसनचं पीठ घेतलंय। आता काय करायचं, या बेसनच्या पिठामध्ये थोडं पाणी घालायचं आणि थोडं त्याला पातळ करून घ्यायचं आहे। आपल्याला हे बेसनचं पीठ ताकात घालायचं आहे, म्हणजे ताकाला जेव्हा आपण ताकाची कढी करतो त्याला थोडं दाटसरपणा येतो। पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे, ते व्यवस्थित विरघळेपर्यंत आपण याच्यामध्ये पाणी घालायचं, गुठळ्या काढून टाकायच्या। हे व्यवस्थित मिक्स झालं की हे आपण ताकात ओतूया। नंतर आपण परत रवीने याला घुसळणार आहोत। याच्यात घालूया हळद। ताकातच हळद घालायची आहे। एक लहान अर्धा चमचा मी हळद घातली आहे आणि याच्यात घालायचं आपण चवीप्रमाणे मीठ। आता तुमच्याकडे किती मीठ खात असतील त्या चवीने मीठ घाला। आता रवीने हे एकदा असं थोडं घुसळून घ्यायचं, म्हणजे आपण याच्यात बेसन पीठ आणि मीठ घातलंय त्यामुळे असं रवीने थोडं एकसारखं करायचं। हे बघा, आता मी काय करणार आहे, आता हे जे वाटण आहे हे मिक्सरमध्ये फिरवून घेते। आता मी हे वाटण मिक्सरला फिरवून घेतलंय, असं बारीक करायचं आणि हे आत्ताच या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं। हे असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता आपण याला फोडणी घालून घेऊया। इथे बाजूला मी एक पातेलं ठेवलंय गॅसवर, त्यात थोडं तेल घालून घेतलंय। तेल गरम झालं की त्याच्यात घालायची मोहरी। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यात घालूया आपण कढीपत्ता। कढीपत्ता नक्की घाला, कढीपत्त्याचा एक वेगळाच फ्लेवर त्या कढीला येतो। थोडा हिंग घालूया। गॅस कमी करायचा। हे व्यवस्थित फोडणी झाली की हे जे ताकाचं मिश्रण आहे त्याच्यात ओतून घेऊया। आता आपण ह्याच्यात मीठ वगैरे आधीच घातलंय। आता फक्त याच्यात तुम्ही नंतर जेव्हा ती कढी शिजत येईल तेव्हा एकदा मीठ चेक करा, तुम्हाला कमी वाटलं तर अजून घाला। आता मी याच्यात घालते थोडी साखर, एक लहान छोटासा अर्धा चमचा घातले। तुम्हाला किती गोडसर आवडते त्याप्रमाणे तुम्ही साखर घाला आणि आता याला सतत हलवत असं शिजवून घ्यायचं आहे। आता तुमचं ताक जर आंबट नसेल जास्त तर काय करायचं, याच्यामध्ये एक 3-4 फोडी कोकमच्या घालायच्या, त्यानंही छान ताकाला आंबटपणा येतो आणि कढी छान होते। तर आता हे बारीक गॅस करून ह्याला उकळी नाही आणायची, सतत असं अधूनमधून हलवायचं आणि ही कढी आपण शिजवून घेऊया। हे बघा, ही कढी इथं व्यवस्थित शिजली आहे। याला मी अजिबात उकळी वगैरे काही आणलेली नाही आहे, असं सतत अधूनमधून हलवत याला शिजवून घेतलं आहे। कढीला छान असा दाटसरपणा आला आहे। हे बघा, आता आपण गॅस बंद करूया। ही कढी आपली इथं तयार आहे। ही कढी तुम्ही आपल्या पांढऱ्या भाताबरोबर किंवा खिचडी भाताबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही अशीच देखील पिऊ शकता, खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।